मी फक्त मुद्दे तुमच्या समोर ठेवणार आहे, कारण हा विषय मोठा आहे. ते डॉट आपल्याला कनेक्ट करायचे आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्याबद्दल ठरवायचं आहे, जसं या शिबिरातनं अपेक्षित आहे. गांधींचं जर एक लक्षात घेतला मुद्दा आपण, तर कधी ते समाज किंवा राष्ट्र बद्दल बोलत नाही. गांधी व्यक्तीपासून सुरू होतो आणि व्यक्तीवरच थांबतो. त्यामुळे मला काय करायचं आहे ते जर मी ठरवलं, तर या शिबिराचे जेवढे सत्र झाले त्या सगळ्या सत्रांमधून आपण नेमकं आपल्यासाठी भूमिका ठरवू शकू आणि त्याप्रमाणे बदल आपल्यापुरता तरी आपण घडवून आणू शकू. एक खूपच अस्वस्थ करणारं वर्तमान श्री वानखेडेजींनी मांडलं आहे, हे खरं आहे. आणि तितकीच गुंतागुंत याही विषयाची आहे. पण पुढे स्वप्न बघायलाच पाहिजे, आशाही असायला हवी. आणि तो मार्ग गांधींच्या या चरख्यातून आपल्याला दिसतो. इथे चरखा तुम्ही बघता आहात, कापूस आहे, सूत, त्याचं रुई आहे, बियाणं आहे, पेळू आहे आणि एक गुंडीसुद्धा आहे. आणि यांनी मी माझ्या प्रस्तुतीकरणाची सुरुवात करतो आहे. नेक्स्ट प्लीज. थोडेसे मी जसं आपल्याला म्हणालो की आपण काही तथ्य जाणून घेऊया. नाही, बॅक. 5000 वर्षापूर्वी मनुष्य काय वापरत होता असं जर आपण विचार केला, नेक्स्ट, तर लक्षात येईल की चीनमध्ये रेशीम वापरलं जायचं, युरोप हा लोकर वापरायचा, वूल, आणि इजिप्तमध्ये किंवा आफ्रिकन हा जो प्रदेश आहे तिथे लिनेन, आपण ज्याला जवस म्हणतो, त्या जवसापासून जे ताग बनतं त्याच्यापासून वस्त्र बनायचे. आणि कापूस हा पूर्णपणे भारतीय फायबर, सूत हा असा आहे. आणि हे त्याचं 5000 वर्षापूर्वीचं हे नुसतं विधान नाही आहे, त्याला एक आधारही आहे. नेक्स्ट प्लीज. जगात कुठे कुठे कापूस होतो ही थोडी जुनी स्लाईड आहे, पण आत्ताच्या घडीला आपण जगात आराजीच्या क्षेत्राने म्हणजे लागवडीच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण सगळ्यात जास्त क्षेत्र कापसाचं भारतामध्ये आहे. नेक्स्ट प्लीज. आता याच्यामध्ये 5000 वर्षापूर्वी भारत कापूस पिकवायचा, ह्याचा आधार काय आहे, तर याचं जेव्हा इजिप्तमध्ये या ज्या पिरामिड आहेत तिथेही काही संदर्भ सापडले होते. पण त्याच्यामध्ये आपल्याला चिली आणि पॅसिफिकचा कोस्ट जो आहे तिथे होता. इजिप्तमध्ये कापूस भारतातनंच गेलेला आहे, पण तो पुरेसा नव्हता. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. पण हडप्पा मोहनजोदाडोमध्ये जेव्हा खुदाई झाली आणि तिथे चांदीचं भांडं जे सापडलं आणि त्याच्यात जे कापसाचे तंतू सापडले, त्याच्या विश्लेषणातनं हे सिद्ध झालं की हा गॉसिपियम अर्बोरियम म्हणजे शुद्ध भारतीय देशी वाणचा कापूस तिथे होता. कापसाचे 4 वाण आपण जाणतो, गॉसिपियम अर्बोरियम, गॉसिपियम हर्बेसियम, गॉसिपियम बार्बाडेन्स जो इजिप्तचा आहे, आणि गॉसिपियम हिरसुटम जो अमेरिकन कॉटन जो आज आपण लावतो आहे. तर आता या ठिकाणी हे अपस्तंभ गृहसूत्र आहे, हे फार स्पष्ट दिसणार नाही, पण हे 1000 BC तेव्हाचं आहे. आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे, ओ क्लोथ, द गॉडेस रेवती प्रिपेअर्ड ए स्लायवर बाय बीटिंग यू आउट ऑफ सीड. म्हणजे बियाणं आणि कापूस, रुई हे वेगळं करण्याचं काम जे केलेलं आहे ते रेवती नावाच्या देवीने केलेलं आहे. द गॉडेस कृतिका स्पन यू इंटू यान, कृतिका नावाच्या देवीने सूत बनवलेलं आहे. द गॉडेस धी डिड द विविंग, तिने विणाई केलेली आहे. आणि गॉडेस ग्ना कट अँड लुक यू आउट ऑफ द लूम, त्या मागावरनं तिने कापून ते वस्त्र बाहेर काढलेलं आहे.
द अबाव गॉडेस अँड 1000 मोअर मेड अप द एंड. त्या आणि त्यासारख्या हजारो लोकांच्या मदतीने हे वस्त्र तयार झाले आहे. आणि हे वस्त्र जेव्हा सूर्याला अर्पण केले गेले तर तेव्हामुळे त्याचंच नव्हे तर ते वस्त्रही अधिक उजळून निघालं. हिंदीमध्ये एक म्हण आहे, एक नूर आदमी 10 नूर कपडा. ती म्हण बहुधा या ह्याच्यातनं आली असेल की त्यामुळे सूर्याचंही तेज वाढलं आणि त्या वस्त्राचंही तेज वाढलं. हे 1000 BCचा हे अपस्तंभ गृहसूत्रमधलं हे टिपण आहे. नेक्स्ट प्लीज. तसंच जर बघितलं आपण तर भारत हा तलम कपडासाठी जगभरामध्ये हे एकमेव ठिकाण होतं. मी जेव्हा आता भारत म्हणतोय तर भारतीय उपखंडाचा विचार ज्याच्यात आपल्याला बांगलादेशचा समावेश करावा लागेल तो घ्यावा लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 800 BC, 400 BC, 300 BC आणि मग 13व्या सेंचुरीपर्यंत हे जे सगळे उल्लेख सापडतात ते भारतीय मूळच्या कापसाचे गॉसिपियम अर्बोरियम या कापसाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करतात. आणि हा जो अलेक्झांडरचा ॲडमिरल होता त्यांनी त्याचा उल्लेख केला, पुढे एका पुस्तकातही दिसेल. कारण युरोपमध्ये त्यांनी फायबर ॲज सच लोकरच पाहिलेली होती आणि काही पाहिलेलं नव्हतं. आणि मग त्या अशा चमत्कारिक कथा सगळ्या प्रसृत झाल्या की भारतामध्ये असं काहीतरी वृक्ष आहे की ते मोठं झालं की त्याला मेंढ्या लागतात आणि मग त्या मेंढ्या मोठ्या झाल्या की मग त्याच्यातनं रुई निघते, लोकर निघतं आणि त्याचं विणाई करून लोक असे पायघोळ सदरे वगैरे घालतात. अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी त्या प्रवासात बघितल्या. इथनं जे कापड जात होतं त्याच्यातनं बघितलं. तर हे सगळं या भारतीय मूळच्या कापसाचं विणाईचं जे तंत्र होतं त्याची गुणवैशिष्ट्य सांगणारं आहे. नेक्स्ट प्लीज. आता ढाका म्हणजे आत्ताचा जो ढाका आहे त्या ठिकाणी आबे रवा म्हणजे वाहतं पाणी, बेफ्ते हवा म्हणजे विणलेली हवा किंवा शबनम संध्याकाळचं दव अशा प्रकारचं उल्लेख त्या कपड्यांचा होता. ज्याचा असा उल्लेख होतो की पूर्णचा पूर्ण थान अंगठीमधून निघून जातो किंवा एक थान माचीसच्या डबीत मावला जातो. औरंगजेबच्या संदर्भात ही गोष्ट सांगितली जाते की त्याच्या सरदारांनी जेव्हा तिच्याकडे वस्त्र भेट दिलं आणि तिची मुलगी ते वस्त्र घालून आली तर तो नाराज झाला की तू नीट कपडे घालून दरबारात का आलेली नाही आहेत, शरीर दिसतंय तुझं. तर इतकं तलम कपडा विणाईची त्यावेळेसच्या सगळ्या विणकरांचं कौशल्य हे होतं. आणि त्याच्यात मी थोडंसं तुम्हाला खालच्या ज्या 2 ओळी आहेत डार्क कलरमध्ये काळ्या रंगात, द सेम कॉटन विल यील्ड 20 काउंट इन मशीन. काउंट हेच तलमपणाचं लक्षण आहे, म्हणजे त्याचं निदर्शक आहे. जितका नंबर वाढतो 20 नंबरपेक्षा 40 नंबर अधिक तलम, 80 नंबर अधिक तलम, 100 नंबर खूप तलम आणि मग पुढे असं जातं. आणि जे हाताने 300 पर्यंत काउंटचं कापड विणू शकतात ते कापड मशीनमध्ये विणलंच जात नाही किंवा हे त्या कारागिरांचं वैशिष्ट्य होतं. याच्यामध्ये एक खूप प्रसिद्ध पत्रकार आहेत उजरम्मा आणि त्यांनी मिळून एक पुस्तक लिहिलेलं आहे, द फ्रेड हिस्ट्री ऑफ कॉटन इन इंडिया. म्हणजे भारतीय उपखंडातील कापसाचा हा सगळा जो इतिहास आहे कशा प्रकारे जाणीवपूर्वक तो नष्ट केला गेला, त्या शेतकऱ्यांना त्या कारागिरांना कसं केलं, तो स्वतंत्र विषय मी आता घेत नाही आहे. पण मी हे फक्त इथे दाखवू इच्छितो की हा सगळा संदर्भ आहे. आणि अशा प्रकारचं तिथल्या पुस्तकात उल्लेख आहे. व्हेजिटेबल लॅम्प म्हणजे काय म्हणता येईल त्याला, वनस्पतीजन्य मेंढी असं काहीतरी येते की अशा प्रकारे काहीतरी मेंढी त्या झाडाला लागते, ती मेंढी मोठी होते, ती फुटते आणि मग कारण कापसाचे बोंड फुटतात त्याच्यातनं कापूस बाहेर निघतो. त्यांनी बोंड पाहिलेलीच नाही आहे, त्यांनी मेंढ्याच पाहिल्या आहे आणि म्हणून अशा प्रकारचा तो उल्लेख आहे. नेक्स्ट प्लीज. मग ईस्ट इंडिया आपण हे थोडंसं जाऊया पुढे. पण अशा प्रकारचं कापसाचं आंतरराष्ट्रीय मार्केट भारताचं होतं आणि म्हणून त्यांनी मुघल सम्राटांकडनं परवानगी घेऊन
इथे सगळा तो व्यापार करण्याची अनुमती घेतली होती. आपण हे स्किप करू. हां, पण इथे आपण मी जरा दाखवू इच्छितो. आर्कराईटनी जे डबल जीन मशीनचा उल्लेख केला आहे की ज्याचा पेटंट त्यांनी घेतला आहे, तर भारतामध्ये बुद्ध लोकांनी, कारण कपडे विणण्याची कला ही खूप जुनी होती, पेटंट नसेल घेतलं, पण अजंताच्या केवमध्ये ज्या प्रकारच्या यंत्राच्या साह्यांनी बी आणि रुई वेगळं करता येतं ते तिथे दाखवलेलं आहे. ते पेंटिंग आजही अजंताच्या गुफेत आहे आणि म्हणून हे आपल्याकडे तंत्र विकसित झालं होतं हे सरळ सिद्ध होतं. नेक्स्ट प्लीज. आता पण नंतर रोलर जीनची कॉपीराईट ब्रिटिश माणसांनी घेतली आणि मग तो म्हणतो की ते माझा कॉपीराईट आहे, पण असा संदर्भ जो आहे तो आपण जाणून घेऊया. हे सोडून देऊ आपण, याच्यात नाही जाऊ. जेव्हा गांधीजींनी ब्रिटिशांच्या आहे तिथे खूप सुधारणेचा वाव आहे. ते सगळं काही जिल्हा परिषदेची शाळा म्हणून चांगली असं आपण म्हणत नाही, पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जर शिक्षणाची काही दुरुस्ती करायची असेल किंवा काही उणीव असेल तर याचा अर्थ आपण कॉन्व्हेंट काढावा हे होत नाही. तशाच प्रकारचा भाग काहीसा या कापसाच्या संदर्भामध्ये आपण बघूया की जो अमेरिकन कॉटन होता तो का सुरू झाला. कारण ब्रिटनने जेव्हा हे सगळं सुरू केलं तेव्हा त्यांचा कापूस हा जिनिंगसाठी अमेरिकेतनं येत होता आणि अमेरिकेमध्ये जेव्हा गृहयुद्ध सुरू झालं नॉर्थ साऊथचं, त्यावेळेस तिथनं कापसाचा पुरवठा बंद झाला. आणि मशीन तर आपण ज्या बनवल्या आहेत, म्हणजे एकमेव हे प्रकरण असं असेल की ज्या प्रकारची मशीन आहे त्या प्रकारचं निसर्गामधून माल काढायचा आपण. म्हणजे नाल जशी आहे माझी तसा घोडा असला पाहिजे, हे अशा प्रकारचं धोरणात्मक जी उणीव आहे प्रसाद आजही आपल्या कापसाच्या शेतीमध्ये उमटत आहे. नेक्स्ट प्लीज. हां, ठीक आहे, हे सोडून देऊ. टेक्निकल ह्याच्यात नाही. साधारण कुठे कुठे कापूस होतो ह्याच्यातनं जर आपण बघितलं तर फक्त वरचे 3 राज्य जर सोडलेत, हरियाणा राजस्थानचा, कारण गंगानगर येते म्हणून पंजाब आणि हरियाणा हे 3 राज्य आहे की जिथे 100% ओलिताचा कापूस आहे. तिथे पेरणी एप्रिल महिन्यामध्ये संपलेली आहे. पण दक्षिणेचा सगळा भाग म्हणजे हा कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्राचं कापसाचं क्षेत्र देशात कापसाच्या क्षेत्रापैकी 1/3 आहे, पण हा सगळा कोरडवाहू आहे आणि कोरडवाहूमध्ये उत्पादकता कमी आहे. आणि आपण सरसकट सगळ्या ठिकाणी एक प्रकारचं वाण जे देत गेलो आहे त्याचे काय प्रश्न आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि मग तिथून पुढे मी येईन. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. देशी कापूस जे बियाणं शेतकरी आपसात बदलू शकतात, जे काटक आहे, अबायोटिक स्ट्रेस म्हणजे पाण्याचा ताण, पाणी जास्त होणे, या सगळ्यांना सहन करू शकतो, तो किती होता आणि तो पुढे कसा कमी होत गेला हे तुम्हाला त्याच्यातनं लक्षात येईल. आणि जे विदेशी आहेत, जे बाहेरचं आहे ते अधिक चांगलं आहे, ते अधिक उन्नत आहे. आणि अशा एक अपेक्षेने आपण गॉसिपियम हिरसुटम म्हणजे अमेरिकन कापूस आपल्या इथे वाढवला आहे. नेक्स्ट प्लीज. हा देशी कापूस जो 64% होता तो पुढे जाऊन तो फक्त 2% शिल्लक राहिला. हे 2000ची स्लाईड आहे, म्हणजे आता आणि कमी झाला असणार, पण अजून काही ठिकाणी काही शेतकरी, काही ग्रुप, काही संस्था बघितली पाहिजे की 90% 2010पर्यंत बीटी हायब्रिड झालेला आहे. आणि भारताची स्थिती त्या निळ्या रेषेमध्ये. उत्पादनामध्ये आपण पर युनिट एरिया प्रोडक्शन मालेसारखा देश जिथे एक कृषी महाविद्यालय सुद्धा नाही त्याही देशाच्या सरासरी उत्पादनापेक्षा आपलं उत्पादन कमी आहे. आपण हे काही तथ्य लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणून एकरेज जरी जास्त असलं तरी उत्पादनामध्ये आपण खूप खाली आहोत. नेक्स्ट प्लीज. कापसाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पोकळ असतं. हे आपल्या वजनाच्या जवळजवळ 20 पट पाणी शोषून घेतं आणि ज्याला आपण म्हणतो वायुविजन चांगलं असल्यामुळे
थंडीमध्ये उबदार आणि गरमीमध्ये घाम शोषून घेणारं किंवा शरीराचं तापमान संयुक्त करायला मदत करणारं अशा प्रकारचं आहे. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी आपल्याला सिल्क किंवा याच्यात येते किंवा वूलमध्ये जे इरिटेशन होतं ते याच्यात होत नाही, म्हणून फायबर म्हणून कापूस हा खूप सरस ठरतो. नेक्स्ट, काही आकडेवारी आपण ही पाहिली पाहिजे की 1814मध्ये भारतात कडून किती जात होतं आणि भारताला किती येत होतं तिथलं वस्त्र, आणि 1835मध्ये ते चित्र किती बदललं फक्त तेवढ्या काळामध्ये, हे आपण पुढच्या एका स्लाईडमध्ये आणि बघूया. नेक्स्ट प्लीज. या ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांमुळे हे सगळं, त्यांची ज्या मिल होत्या त्या चांगल्या चालाव्यात म्हणून इथल्या कारागिरांचे अंगठे कापले गेले, त्यांना दंडित केलं गेलं. अमेरिकन कापूस नाही लावला तर शेतकऱ्यांनाही दंडित केलं गेलं, आणि अशा प्रकारे खूप जबरदस्ती आणि जुलूम केले गेले. त्याची गजेटियरप्रमाणे फक्त जर आपण नोंद बघितली तर देअर वॉज नो इन्क्रीज इन इंडियाज पर कॅपिटा इन्कम फ्रॉम 1757 टू 1947. हे गजेटियरची नोंद आहे की पर कॅपिटा इन्कममध्ये काहीही वाढ झाली नाही. शोषणाचं स्वरूप किती तीव्र होतं हे त्याच्यातनं आपल्याला लक्षात येऊ शकेल. आणि ही गरिबी, कारण सगळ्या ठिकाणी वस्त्र बनत होते, कापूस होत होता, आणि तेव्हाही कच्चा माल पक्का करून देणे या दृष्टीने ते चालायचं. आणि मग त्या ह्याच्यामध्ये स्वदेशी आंदोलनाचा तो मुख्य मुद्दा बनतो, आणि त्याच्यातनं आपण म्हणजे आत्मनिर्भरता, स्वावलंबन, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मभान हे येण्यासाठी चरख्याचं प्रतीक गांधी घेतात आणि ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देतात. नेक्स्ट प्लीज. गांधींबद्दल विनोबा असं म्हणाले की गांधी नसते तरी शांती आणि अहिंसेबद्दल आणि कोणीतरी बोललं असतं. महावीर बोलून गेले, गौतम बुद्ध बोलून गेले, आणि काही वर्षांनी आणि कोणी आलं असतं, कोणी बोललं असतं. गांधी नसते तर स्वातंत्र्य आणि 20, 25, 30 वर्षांनंतर मिळालं असतं, कारण सगळा देश लढत होता. पण गांधी नसते तर खादी नसती. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, आणि खादी ही गांधीची देणगी आहे, आणि म्हणून ते जाणून घेणं, त्याला खादीला वस्त्र नाही विचार आहे असं जे म्हटलं जातं ते या अंगाने आपण पुढे समजून घेऊ. पुढे, आणि म्हणून विनोबा असं म्हणतात की तुम्ही जर कुष्ठरोग्यांसाठी काम केलं तर लोक तुम्हाला समर्थन देतील, तुम्ही वृद्धांसाठी काम केलं तर लोक तुम्हाला समर्थन देतील, तुम्ही वृक्षारोपण केलं तर लोक तुम्हाला समर्थन करतील. पण जर तुम्ही खादीचं काम करत असाल तर जे एक एस्टॅब्लिश मिल किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, तुम्ही त्याच्या विरोधात आहात, त्या धोरणांचा विरोध करताय तुम्ही, आणि म्हणून खादी हा बगावत का झेंडा, फ्लॅग ऑफ रिबेलियन अशा प्रकारचा उल्लेख ते करतात. आणि ते जर असं म्हणतात की जर तुम्हाला असं वाटतंय की खादी महाग आहे, खादी व्यावहारिक नाही आहे, तर मग then I must say that the idea of collective non-violence is danger. मग समाज एक हिंसात्मक स्वरूपाकडेच जाईल. अहिंसा समाजामध्ये टिकणार नाही, कारण आर्थिक शोषण जेव्हा होतं, आर्थिक विषमता जेव्हा वाढते, जी आज टोकाला होत चाललेली आहे, तर याच्यातनंच मग सगळ्या प्रकारचा अतिरेक, नक्सलिझम किंवा जो काही आपण भाग म्हणतो तो उदयाला येतो. आणि हे ओळखून ते कमी करणारं, कमीकडे नेणारं ते माध्यम म्हणून गांधी तिच्याकडे बघतात. चरखा काय, एक साधं यंत्र आहे, फार अवघड नाही आहे. म्हणजे त्याला खूप शिक्षित अशी व्यक्तीची गरज नाही, त्याच्यात खूप धोके काही नाही आहेत. ते महिलांसाठी खूप सोयीचं उत्पादन यंत्र आहे. आज आपल्या समाजामध्ये नव्हे, सगळ्याच ठिकाणी जेंडर बायसनेस जसं आहे की जर कामावर यायचं असेल तर 10 ते 5 या, नाही तर येऊ नका. पण आपल्या समाजामध्ये घरचं सगळं काम, मुलांचं शिक्षण, पाणी भरणं, बकऱ्या सोडणं, म्हाताऱ्यांची काळजी घेणं, स्वयंपाक करणं बायांना करावं लागतं. आणि असं करून जो वेळ मिळेल त्यावेळेस जर काही आधार कुटुंबाला मिळवून देता आला तर त्यासाठी चरख्यासारखा दुसरा पर्याय नाही आहे. दुसरा चांगला पर्याय मिळाला तर विनोबा म्हणाले की हा चरखा चुलीत टाकून पेटवून चहा प्यायला मी तयार आहे, आपण जळून टाकू.
पण दुसरा पर्याय द्यायला आपल्याकडे काही आहे का? जर नसेल तर तो चरखा आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. ज्या आर्थिक इनइक्वॅलिटीची गोष्ट आपण करतोय तो इथे दिसतो, तिथे आपण पुढे येऊ त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डिग्निटी अँड कमिटमेंट ऑफ लेबर, म्हणजे मी जे श्रम करतोय माझ्या श्रमातनं मी काही बनवू शकतोय त्याचा एक आनंद, त्याचा एक आत्मभान ते येतं. स्वतःचंही मी बनवू शकतो. कापड, पोटॅटो चिप किंवा इलेक्ट्रॉनिक चिप कुठल्याच गावात बनवू शकत नाही, पण खादी ही प्रत्येक गावात जाऊ शकते. कच्चा माल गावात आहे, अधिकांश जमीन कोरडवाहू आहे, त्यामुळे शेतीचं काम संपल्यानंतर पुढच्या पावसाळ्यापर्यंत जेव्हा शेतीचं काम सुरू होईल, उद्योग हा असा आहे की तो उचलून ठेवता येतो. तितक्या वेळात कताई, विणाई, पिंजाई हे सगळे कामं होऊ शकतात. आपल्यापैकी जे लोक नॉर्थ ईस्टमध्ये, विशेष करून आसाममध्ये गेला असाल, मणिपूरमध्ये गेला असाल, त्या घरच्या गृहाच्या समोर बाईचं एक छोटासा माग लावलेला असतो आणि लाकडाचा एक ओंडका असतो. तिचं घरचं काम संपलं की ती घेऊन त्या ओंडक्यावर विणत असते. कोणी पाहुणे आला की पुन्हा दोरींनी त्याला टांगून देते आणि पुन्हा ते पाहुण्यांबरोबर बसते, त्यांना निरोप देते आणि मग पुन्हा कताईला बसते. तिच्या वेळेप्रमाणे ती जो व्यवसाय करू शकेल, ज्याच्यामुळे कुटुंबाला 4 पैसे मिळू शकेल, ती सोय या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या उद्योगाची असेल तर तो करायला हरकत नाही. पण तोपर्यंत तो आहे आणि त्याची एक इकॉनॉमिक व्हायबिलिटीसुद्धा आहे. नेक्स्ट, खादी स्टँड फॉर स्वदेशी अँड डिसेंट्रलाइज इकॉनॉमिक ऑर्डर, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि गांधी सेड दॅट अडेरन्स टू स्वदेशी इज ए रायटस ड्युटी लाईक अडेरन्स टू ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. सत्य आणि अहिंसेच्या संदर्भामध्ये हे एक प्रतीक आहे आणि म्हणून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. इट इज आवर ड्युटी टू यूज द गुड्स मेड बाय आवर नेबर. आपल्या शेजाऱ्यांनी जे बनवलं आहे ते वापरणं हे आपलं कर्तव्य आहे. आजच्या संदर्भात, नवीन पिढीच्या संदर्भात बोलायचं झालं तर कार्बन फूटप्रिंटची आपण चर्चा करतो, तो मुद्दा हाच आहे. खलील जबरान असं म्हणाला होता की जे लोक आपल्या देशातील अन्न खात नाही त्यांची भूक कधी संपत नाही, आणि जे लोक आपल्या इथले बनवलेले वस्त्र वापरत नाही त्यांची नग्नता कधी मिटत नाही. तर हे फक्त तत्त्वज्ञान म्हणून नव्हे, पण हे अत्यंत परखडपणे आपले तुकडोजी पण म्हणाले होते की गावी विणकर फुटाणे फाकती, यासी हवी मलमलची धोती, वारे यांची देशभक्ती, गाव मारती शोकासाठी. त्यामुळे परस्पर पूरकता जी आहे, जे एकमेकाच्या आधाराने टिकायचं आहे, आर्थिक रूपाने व्हायचं आहे, त्या सगळ्याच्या दृष्टीने हा जो व्यवसाय आहे ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आपण पुढे जाऊ, हे पुढची स्लाईड बघा. आता ह्याच्यात मी तुम्हाला दाखवू इच्छितो 1 क्विंटल कापूस म्हणजे 100 किलो कापूस. जिथे हे डिस्ट्रीब्युशनचा जो मुद्दा आहे तो सांगू इच्छितो मी. साधारण 7,500 रुपये क्विंटलचा भाव आहे, पण त्याची सगळी प्रक्रिया करून जे कापड बनतं आहे त्या कापडाची किंमत 34,000 होते. म्हणजे तुकडोजींच्या ह्याच्यामध्ये कच्चा माल मातीच्या भावे तो पक्का होता, चौपटीने घ्यावे तशा प्रकारचं आहे. 7,500 रुपयाचे 34,000 होतात. पण हे होण्यामध्ये पिंजाई, कताई, विणाई, धुलाई आणि कापड शिवणे, जे कापड शिवणे नाही, रंगाईपर्यंत, तर इतक्या लोकांपर्यंत ते रोजगार जातो. आणि जेव्हा तुम्ही 100 रुपये किंवा आपण 1 रुपयाचं उदाहरण जर द्यायचं असेल तर 1 रुपयाचं काही 1 रुपयाचं वस्त्र येत नाही. पण जेव्हा तुम्ही 100 रुपये विकत घेता तेव्हा 18 ते 22 रुपये त्या संस्थेला जातात, जी संस्था ही मॅनेज करते. बाकी सगळा पैसा शेतकरी, कताई करणारा, विणाई करणारा, रंगाई करणारा यांच्यामध्ये विभागला जातो. 80% पैसा जर उत्पादक काम करणारे किंवा सेवा देणाऱ्या लोकांपर्यंत जात असेल तर ते खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राचं विकास होतो असं आपल्याला म्हणता येईल. तिथे शोषण नाही असं म्हणता येईल. पण स्वस्त म्हणून जेव्हा आपण टेक्स्टाईल मिलचं एक मॅनमेड फायबरचं टी-शर्ट 300 रुपयाला खरेदी करतो तेव्हा त्याचं डिस्ट्रीब्युशन असं होत नाही जे डिस्ट्रीब्युशन इथे होतं. म्हणून खादीचं वस्त्र महाग म्हणताना हे लक्षात घ्या की त्याच्यात ती वितरित केली जाते आहे.
ती कुठे एका ठिकाणी एका मालकाच्या हातात जात नाही आहे. नेक्स्ट प्लीज. आणि तेव्हा नसेल पण आता निश्चितपणे आहे. आपण भारतीय नागरिकांना संविधानाने आर्थिक समानतेच्या संधीचं आश्वासन दिलेलं आहे. देश स्वतंत्र होताना देशाच्या प्रमुखांनी, राष्ट्रनिर्मात्यांनी. त्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी काय पावलं उचलली जातात ते मी आता इथे त्याची पुनरुक्ती करणार नाही. पण सकाळी शिक्षणाच्याबद्दल मांडताना सुषमांनी इक्वॅलिटी किती आहे, किती लोकांकडे संपत्ती जमा होती आहे, ही सूज आहे. माझ्या दोन्ही बाहू जर सारखे असतील तर मी व्यायाम करतोय, पण माझी एक दंड जर बारीक आणि दुसरा दंड एवढा झाला आहे तर हा आजार आहे, हा विकास नाही आहे. हे अशा प्रकारची आर्थिक सूज देशावर आलेली आहे जी हितावं नाही. आणि म्हणून हे सोडून देऊ, पुढे जाऊ, हे सोडून देऊ. म्हणून खादीच्याबद्दल बोलताना ते स्वतंत्रता आंदोलनाचं प्रतीक होतं. ब्रिटिश खादी घातलेल्या माणसांना ते हा बगावतचा झेंडा घेऊन फिरतोय असं बघायचे आणि म्हणून त्यांना अटक करायचे. खादी वस्त्र विश्वासचा प्रतीक आहे. आत्ता तो बहुधा तसा राहिलेला नाही, कारण आपल्या नेत्यांनी तसं ठेवलं नाही. पण तुम्ही मुंबईच्या स्वातंत्र्य चळवळीचे जर प्रसंग आणि हे जर बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा पिकेटिंगच्या वेळेस खूप मोठ्या संख्येने महिलांना अटक केली गेली तर एका महिलेनी आपले सगळे आभूषण काढले, एका रुमालात बांधले आणि खिडकीतनं आवाज देऊन एका माणसाला बोलवलं आहे, भैया इधर आना आप, आणि मैं उनके घर की बहू हूँ, ये जो मेरे आभूषण है आप उस घर में पहुंचा देना. तो माणूस अवाक झाला की भाई मी तुला ओळखत नाही, तुझी माझी ओळख नाही, तू दागिने मला कशी देतीये, अरे पहचान क्या है, तुमने खादी पहना है. तर ही ओळख, हा विश्वास एक वेळेस त्या खादीचा तसा होता आणि ते बघून लोक त्याप्रमाणे आदर किंवा सन्मान त्यांना देत असत. आणि म्हणून हे सर्वसामान्यांना जोडून घेणारं हे एक वस्त्र आहे आणि त्याचं ऐतिहासिक हा सगळा संदर्भ आपण जाणून घेऊया. खादी एक विचार पद्धती आहे. मी कसं जगतोय, मी कुठली आर्थिक व्यवस्था मानतोय, मी माझ्या शौकासाठी खरेदी करतोय की माझ्या खरेदीच्या निमित्ताने इतर लोकांच्याही उपजीविकेला मदत होतीये, ते पर्यावरणपूरक आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. पुन्हा अर्थव्यवस्थेकडे बघण्याची दृष्टिकोन आहेत की ते विसंगत आहे का, ते शोषण करणारं आहे का. स्थानीय स्तरावर आत्मनिर्भरता आहे, म्हणजे इथे जे बनतं आहे तिथे ते वापरलं जातं आहे, तिथे त्याचा उपयोग होतो आहे. त्यांची मालकी त्याच्यावर आहे, चरख्याची मालकी त्याची आहे, मागाची मालकी त्याची आहे, म्हणजे त्याचा सन्मान आहे कारागिराचा. ते कारागीर आहेत, ते मजूर म्हणून नाही आहेत. मोठ्या मिलमध्ये जातात पण ते मजूर आहेत, त्यांना तिथे काही सन्मानाचा मुद्दा नाही राहत, अशा प्रकारचा आहे. आणि मग त्याच्यातनंच लोकशाहीचा मार्ग अधिक व्यापक आपण करू शकू. तर या दृष्टीने आपण खादीच्या विचाराचा पैलू समजून घेऊ. आता नवीन संदर्भामध्येही आपण ह्याच्याकडे बघण्याची गरज आहे, कारण आजच्या घडीला दोन महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, एक ग्लोबल वॉर्मिंग आणि एक अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंटबद्दल आपण थोडं थांबूनही बोलू शकू, पण ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला आत्ता ते कोणालाही टाळता येण्यासारखं नाही आहे. एका देशाचा मुद्दा दुसऱ्या देशाला किंवा असं सगळ्या जगालाही त्याचं भेडसावेल आणि म्हणून याच्याकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आपण थोडं पुढे जाऊ, हे सोडून देऊ, पुढे जाऊ. आपण हे बऱ्यापैकी कार्बन म्हणजे इमिशन करतोय, म्हणजे आपण काही विकसित नाही झालो म्हणून करत नाही असं नाही, पण त्या पोल्युटिंग ह्याच्यामध्ये आपला हातभार मोठा आहे. नेक्स्ट प्लीज. आणि जे मानत होते की 1.3 डिग्रीपर्यंत आपण कंटेन करू, ती शक्यता आता संपलेली आहे. बहुतेक 2 डिग्रीच्या पुढे जाईल आणि 3 डिग्री वैज्ञानिक व्यक्त करतायत. नेक्स्ट प्लीज. आणि ह्याचं काय घडेल, किती मोठ्या प्रमाणावर आहे की 10% जगाची लोकसंख्या समुद्रकिनाऱ्यापासून 10 मीटरच्या आत राहते, त्यांचं अस्तित्व संपून जाईल. म्हणजे फिजीचा जो टोगोरू द्वीप आहे तो 3/4 द्वीप समुद्राने गिळून घेतलेला आहे. आता फक्त थोडासा एक तुकडा त्याचा काही किलोमीटरचा शिल्लक राहिलेला आहे, बाकी ते सगळं पाण्याखाली गेलेलं आहे.
आता त्या छोट्याशा द्वीपाचं त्याचं काय योगदान असेल तापमान वाढवण्यामध्ये? जसं वांगचूक म्हणत होते की आमच्या इथे सगळं तापमान वाढतं आहे, पण ते मुंबई, दिल्ली, चेन्नई या सगळ्यांचे AC आणि राहण्यामानामुळे घडतं आहे, पण त्याचे दुष्परिणाम तिथे लडाखमध्ये होतात आहे. तशा दुष्परिणामांमुळे म्हणजे माझ्या शौकेपायी किंवा माझ्या पैशा उधळण्यापायी माझ्या जगण्याच्या पद्धतीमुळे पर्यावरणाचं कसं नुकसान होतं आहे ह्याच्याकडे आपण जर लक्ष दिलं नाही तर आपणही म्हणजे जसं हा म्हणाला की पडणारं पान जेव्हा पडतं झाडातलं तेव्हा बाकी सगळ्या पानांची मूकसंमती असते, तशा प्रकारे आपलाही त्या ह्याच्यामध्ये हातभार आहे असं राहील ते. नेक्स्ट प्लीज. पॅरिस ॲग्रीमेंटनी जे म्हटलेलं आहे की प्रत्येक देशाने आपल्यासाठी काहीतरी निकष ठरवावे आणि त्याप्रमाणे ते मॅन्डेटरी टार्गेट पूर्ण करावे, अशा प्रकारचं एक आव्हान त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट. आणि यामध्ये 1/3 लोकसंख्या स्लममध्ये राहते. आत्ताच्या घडीला तुम्ही मुंबईचे फोटो बघितले असाल, यूट्यूबवर बघितले असाल, 8,000 लोक घरांमध्ये उन्हाळ्यात झोपू शकले नाही कारण 3 एस्बेस्टसचे घरं आहेत, लोड शेडिंग आहे आणि त्या समुद्राच्या काठी झोपत होते. 8,000 लोक. वर्ध्यामध्ये जर घेतलं तर 1500-1700 लोकसंख्या एका गावाची असते. सहसा 4 किंवा 5 गावाची माणसं घरात राहू शकत नाही म्हणून ती समुद्रावर झोपतात. अशा प्रकारच्या स्लमच्या लोकांना जगणं कठीण होणार आहे. काम करणारा वर्ग, कष्टकरी वर्ग तोच आहे आणि मग याच्यामध्ये मायग्रेशन पण फार मोठ्या प्रमाणावर होईल. नेक्स्ट प्लीज. सेंट्रल अमेरिकेमध्ये जसं ड्रॉट होतोय सातत्याने तीव्र स्वरूपाचा, ग्वाटेमालाहून USA जात आहेत, USA तिथे गोळ्या घालतायत किंवा बॉर्डरला उभी करू इच्छितात आहे, तर हे सगळे जिओपॉलिटिकल इश्यूजसुद्धा त्याच्यातनं वाढणार आहेत. आणि म्हणून यांनी जे म्हटलेलं आहे, द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी एनालाइज शोज दॅट सिम्पल लाईफस्टाईल चेंजेस कुड रिड्यूस ॲन्युअल ग्लोबल कार्बन डायऑक्साईड इमिशन बाय 2 बिलियन टन. हे शक्य आहे. सिम्पल लाईफस्टाईल चेंजेस, आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्यामुळे आपण वातावरण बदलातला एक मोठा भाग कमी करू शकू. नेक्स्ट प्लीज. हे त्याची आपण कधीतरी आपण ज्या ठिकाणी राहतात, ज्या जिल्ह्यात राहत आहेत, त्याचं जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याला एकदा जरूर भेट द्या. आणि मग आपण जो कचरा निर्माण करतोय, जो सधन वर्ग, संपन्न वर्ग, सुशिक्षित वर्ग जो कचरा निर्माण करतोय त्याची एक जाणीव होईल. हा घानाचा 11 म्हणून जिल्हा आहे. घाना हे संपूर्ण जगातलं मॅनमेड फायबरचं सेकंड हँड क्लोदिंगचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. आणि त्या ठिकाणी 160 टन पर डे, मी आकडा पुन्हा सांगतो, 160 टन्स पर डे इतके ॲपरल म्हणजे कपडे हे डम्पिंग ग्राउंडवर जातात. तिथे त्यांनी एक मोठं डम्पिंग म्हणजे लँडफिल बनवलं. या नियोजनाने केलं की ते 15 वर्ष चालेल. ते 5 वर्षामध्ये भरून गेलं, संपलं. घाना ही उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत, तिथेही खूप पाऊस येतो. आणि आता ते लँडफिल जागा संपून गेल्यानंतर मग सरकारी ट्रक जरी नेत नसतील तिथे तरी बाजारातनं कॅन्टामोंटो म्हणून ते मार्केट आहे, त्याच्यात जर तुम्ही यूट्यूबवर बघितलं तर व्हाईट डेड मॅन्स क्लोथ, ते लोक असं म्हणतात की US, ऑस्ट्रेलिया, युरोपचे लोक आम्हाला आफ्रिकन लोकांना माणसं समजत नाही, ते आम्हाला दे आर इन्सल्टिंग अस. कारण स्वस्त कपडा आहे तो तिथून पाठवतात. एका बेलमध्ये 180 ते 200 नग कपड्यांचे असतात, ज्याच्यातनं फक्त 6 ते 7 कपडे वापरणे लायक असतात, बाकी सगळे डिस्पोज करण्यासारखे असतात. आणि म्हणून 160 टन कपडा रोज डम्पिंग ग्राउंडवर जातो. अर्थात तो 100 वर्षापर्यंत जीनची पॅन्ट कुजणार नाही आहे, मग ती पेटवली जाते. आणि जास्तीच्या पाण्याने ते सगळं सीशोर आहे तर ते वाहत समुद्राच्या तळात जातं. नेक्स्ट प्लीज. अशा प्रकारे समुद्राच्या तळात जातं आणि ते कापड आणि रेती ते समुद्राच्या लाटांनी 30-30 फूट लांब असे गदासारखे 3 फूट रुंद किंवा 2.5 ते 3 फूट रुंद अशा गदा किंवा काय आपण त्याला म्हणू शेपटीसारखे
आणि 30-30 फूट लांब हे बनतात, त्याचं टोक रेतीत दबलेलं असतं आणि समुद्राच्या लाटांनी ते येतं. ते इतका मार बसतो की त्यांनी मच्छीमारांच्या बोटीसुद्धा तुटतात, मोटारीमध्ये अडकतं. जर पोहायला कोणी गेलं आणि त्याला मार बसला तर त्याला दवाखान्यातच न्यावं लागतं आहे. सगळा सी शोर त्यांचा असा खराब झालेला आहे. हे सगळं तुम्ही जे बघताय ते त्याच्यातलं आहे. आणि अशा प्रकारचं तिथे एक लीज रिकेट म्हणून व्हॉलेंटियर एन्व्हायरमेंटलिस्ट काम करतात आहे. त्यांनी गेल्या दशकभराच्या सगळ्या नोंदी घेऊन हे दाखवून दिलेलं आहे की पेटवल्यामुळे त्या सगळ्या मोठ्या ग्राउंडच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांनाही त्रास होतो आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं फॅशन आहे. ब्रँडेड जे इंडस्ट्रीज आहेत ते ओव्हर प्रोडक्शन करतात. किती ओव्हर प्रोडक्शन करतात? 40% ओव्हर प्रोडक्शन असतं मॅनमेड फायबरचं. आणि ते उन्हाळ्यात घालायचे कपडे अलग, हिवाळ्यात घालायचे कपडे अलग, ईस्टरला अलग, क्रिसमसला अलग, आणि ते 2दा-3दा वापरले की टाकून द्या. तर यूज अँड थ्रोचा हा सगळा जो भाग आहे, तशामुळे त्या देशातील नैसर्गिक स्वस्त कपडे येतात ते $2 $3 मिळतात आहे. तर तिथलं ट्रॅडिशनल विणाईकाम बंद होऊन गेलं. आता ते मिळत नाही, कारण इतक्या याच्यामध्ये कोण घेणार, ते महाग पडतं आहे. आणि त्याबरोबर हे सगळे प्रश्न निर्माण होतात. नेक्स्ट प्लीज, नेक्स्ट सोडून द्या. आता या सगळ्या संदर्भामध्ये म्हणून आपण मग खादीकडे बघण्याची गरज आहे की त्याची तीव्रता ती किती होणार आहे. आणि रिफ्यूज, रियूज अँड रिसायकल हे आजच्या घडीला वातावरण बदलाच्या संदर्भामध्ये मोठा मुद्दा आहे. आणि इथे मी फक्त एक जातक कथातली गोष्ट, एक साधक म्हणतो की मला एक नवीन चीर, ते वस्त्र जे पांघरतात ना, ब्राऊन कलरचं असा एकच वस्त्र वापरतात, ते पाहिजे. तथागत त्याला विचारतात की तुझं जुनं वस्त्र काय झालं? तो म्हणतो ते खूप जुनं झालं आहे, ते वापरण्यासारखं नाही राहिलं. पण तू त्याचं केलं काय? तर तो म्हणाला की वापरण्यासारखं नव्हतं म्हणून मी त्याचा चादरीसारखा वापर केला. तथागत म्हणाले की ते छान केलं तू, पण मग त्याचं पुढे काय झालं? तो म्हणतो की काही दिवस मी तसं वापरलं, पण मग ती चादर म्हणूनही वापरता येईना मला, ते आणि विरलं, छोटं झालं, आणि मग त्याचा मी टॉवेल म्हणून वापर केला अंग पुसण्यासाठी. तथागत म्हणाले की ते तू उत्तमच केलं, पण पुढे काय झालं? तो म्हणतो की काही दिवस मी ते वापरू शकलो, पण ते पुन्हा कपडा विरला आणि आता अंग पुसण्याच्या कामाचा नव्हता, तर मग मी त्याचा आसन म्हणून वापर केला. मग ध्यान, धारणा, प्रार्थना करण्यासाठी मी तो वापरू शकलो. तथागत म्हणाले की ते तू छानच केलं, पण पुढे काय केलं? तेव्हा तो म्हणतो की पुष्कळ दिवस वापरल्यानंतर ते आसनही विरून गेलं, आता ते बसण्यासारखंही नव्हतं, तर मग मी त्याला चौहेरी केलं आणि ते दाराच्या चौकटीपाशी ठेवलं, पायपुसणे म्हणून मी त्याचा वापर केला. ते काय झालं? तो म्हणतो तो ते कापड इतकं विरलं की त्याचे सगळे तार वेगळे झाले. मी सगळे त्याचे तार, सुताचे जे कताई असते, जर तुम्ही टकळी पाहिली असेल तर ते तशा प्रकारचं असतं, ते तार वेगळे केले, ते तार एकत्र केले, त्याची वात केली आणि ती दिव्यामध्ये वापरली. मग तथागत म्हणतात तू खऱ्या अर्थाने नव्या वस्त्राचा अधिकारी आहेस. 2500 वर्षापूर्वी रिफ्यूज, रियूज, रिसायकल ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण मिळणार नाही. आणि आज आपण घरी जे फायबर, मॅनमेड फायबरचे कपडे वापरतो ते तुमच्या दुसऱ्या कुठल्याही कामी येत नाही. तुमची आई, वहिनी, काकू, आजी कोणीही तो कपडा खाण्याच्या टेबल पुसण्यासाठी वापरू शकत नाही. जे खादीचं किंवा कॉटनचं जर वस्त्र असेल तर त्यांनी चांगलं टिपलं जातं. किंवा घरात लहान बाळ आलं असेल तर आमच्या इथे संस्थेमध्ये बरेच कार्यकर्त्यांकडे किंवा माझ्या आईकडे किंवा आमचे इतरही जे कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ता आहेत, त्यांच्याकडे गावकरी महिला, ताई जुनी साडी द्या, कारण सुनेला किंवा मुलीला लहान बाळ झालं आहे तर शिवशी, उलटी जे काही लहान बाळाची होते त्याच्या खाली ठेवायला ते वस्त्र कामी येतं. ते त्याच्या कातडीलाही पोषक आहे, म्हणजे तिची कुठली खास किंवा रॅश येत नाही, जे सिंथेटिक फायबरने येऊ शकते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत, आय क्लेम दॅट इन लुझिंग द स्पिनिंग व्हील वी लॉस्ट आवर लेफ्ट लंग. वी आर देअरफोर सफरिंग फ्रॉम गॅलपिंग कन्झम्पशन, म्हणजे उपभोगाचा हव्यास सुटलेला आहे.
restoration of the wheel shall arrest the progress of this disease that fell on us. Let us resolve to restore the wheel and the cotton that spin in. Thank you.